नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सर्वांसाठीच ही आनंदाची बातमी अशी म्हणावी लागेल, कारण की आज जो आपल्याला राहिलेला जो प्रोत्साहन भत्ता होता तो सर्व प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंसाठी आनंदाची बातमी आहे। तर तो कशा पद्धतीने झाला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, सर्व ताईंना प्रोत्साहन भत्ता हा आज जो जमा झालेला आहे तो नोव्हेंबर 2025चा भत्ता हा जमा झालेला आहे। डिसेंबरचा सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसात प्रोत्साहन भत्ता जमा होणार आहे अशी माहिती आपल्या हाती आलेली आहे। डिसेंबरचं मानधन सुद्धा जमा झालेलं आहे, परंतु फक्त राज्याचं मानधन जमा झालेलं आहे, केंद्राचं मानधन अजून जमा झालेलं नाही। ते केंद्राचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हे लवकरच आपल्या खात्यावर जमा होतील अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, म्हणजे नोव्हेंबर 2025 पर्यंतचा आपला प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे। राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता हा अंगणवाडी सेविका मदतनीस ताई यांना सुरू केला, परंतु तो प्रोत्साहन भत्ता सुरू करताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण निकष लावले आणि या निकषाच्या आधारेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मार्क भेटून प्रोत्साहन भत्ता त्यांना येऊ लागला। अगोदरच्या काळामध्ये बऱ्याच अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता आला नाही, परंतु जेव्हा आपली चूक कोठे होते हे लक्षात आल्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आपल्या कामात सुधारणा करून 100% प्रोत्साहन भत्ता हा मिळवून घेतलेला आहे। ताईंनो, आता जानेवारी 2025 हा सुरू झालेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। डिसेंबरपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता जमा होणारच आहे, डिसेंबरचा होणारच आहे जमा, नोव्हेंबरपर्यंतचा झालेला आहे, परंतु आता येत्या काळामध्ये 2026 तरी आपल्याला सरसकट प्रोत्साहन भत्ता भेटावा यासाठी माझी सर्व ताईंना विनंती आहे की हा मी महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्ही काम करायचं, कारण की 100% प्रोत्साहन भत्ता हा येत आहे। मला देखील 100% प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे। अगोदरच्या काळात वजन उंचीमुळे भरपूर मार्क गेले, परंतु प्रोत्साहन भत्ता येतच राहिला। त्या ज्या चुका आहेत आपल्या त्या चुका सुधारून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि 100% प्रोत्साहन भत्ता हा भेटत राहिला। त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माझ्या ताईंना एकच माहिती सांगणार आहे, सामूहिक आधारित कार्यक्रम, बघा CBE कार्यक्रम हा आपल्याला महिन्यातून 2 वेळा घ्यायचा आहे, परंतु तो कधीही घेऊन चालत नाही आहे ताईंनो। जे आपल्या सुपरवायझर मॅडमने आपल्याला जी तारीख दिलेली आहे त्याच तारखेला CBE कार्यक्रम नोंदवणे आवश्यक आहे। 2 नंबरचा ऑप्शन बघा, घरपोच THR देताना 2 नंबरचा ऑप्शनला बघा, THRला देखील आपल्याला 1 मार्क आहे, परंतु THR कसा नोंदवायचा ताईंनो, आपल्या पोषण ट्रॅकरला जेवढे लाभार्थी आहे त्यांना 100% 25 दिवस THRचं वाटप करायचं आहे। 3 नंबरचा ऑप्शन बघा, 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचं पूर्वशालेय शिक्षण। आता 3 ते 6 वर्ष वयोगटातील भरपूर बालके अशा अंगणवाडीमध्ये असे असतात की त्यांनी इतर शाळेत जात आहेत अशी माहिती त्या ताई पोषण ट्रॅकरला नोंदवतात, त्यामुळे तुमची बालकांची सरासरी म्हणजे तिथे 80% पेक्षा कमी दिसते। म्हणून जी मुले शाळाबाह्य आहेत किंवा शाळेत बाहेर जात आहेत, शक्यतो अशा मुलांची नावे आपल्या सुपरवायझर मॅडमना सांगून कमी करायला सांगा। जेवढा पोषण ट्रॅकरला आकडा आहे ती सर्व 100% आपल्या आकड्यांना पूर्वशालेय शिक्षण द्यायचं आहे। 4 नंबरचा ऑप्शन बघा, गरम ताजा आहार, म्हणजे 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी बघा आपल्याला 2 मार्क आहे तिथे पूर्वशालेय शिक्षणाला आणि गरम ताज्या आहारला। तर बघा, 3 ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या बालकांपैकी 80% बालकांची उपस्थिती 21 दिवस असणे आवश्यक आहे, म्हणजे जे आपण हजेरी भरतो, जो आपण HCM भरतो त्याच्यामध्ये दिवसांची संख्या दाखवते, तिथे 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस भरणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर 5वा महत्त्वपूर्ण बघा, VHSND। पोषण ट्रॅकरमध्ये VHSND कसा भरायचा हे सर्वांना माहिती आहे, परंतु पोषण ट्रॅकरमध्ये फक्त VHSND भरून थांबायचं नाही, त्यांचं लसीकरण, बालकांचं लसीकरण देखील भरायचं आहे। 6 नंबरचा ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे बघा, 6 नंबरचा, 7 नंबरचा, 9 नंबरचा आणि 10 नंबरचा, हे जे 4 ऑप्शन आहेत, म्हणजे हे जे 4 मार्क आहेत ताईंनो, हे 4 मार्क पूर्णपणे आपल्या प्रोत्साहन भत्त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की या 4 मार्कासाठी काय आपल्याला वेगळी 4 कामे करावी लागणार नाहीत। तर हे 4 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला वजन उंची व्यवस्थित भरावी लागणार आहेत, कारण की वजन उंचीच्या निकषामध्ये
हे 4 मार्क अत्यंत महत्त्वाचे आहेत बघा. 6 नंबरचा ऑप्शन बघा, SAMMAमध्ये आपला आकडा हा मागील महिन्याच्या तुलनेने कमी होणे आवश्यक आहे. 7 नंबरचा बघा, SUW MUW म्हणजे बालकाचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा बघा, बीटची जी सरासरी असते त्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 9 नंबरचा ऑप्शन बघा, स्थूल लट्ट बालके म्हणजे बालक लुकडे असूनही चालत नाही आणि जाड देखील असून चालत नाही बघा, स्थूल लट्ट बालकांचे प्रमाण देखील कमी असणे आवश्यक आहे. आणि 10 नंबरचा ऑप्शन बघा, खुजी बालकांचे प्रमाण जे आहे ते प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असावे. आता 9 नंबरचा ऑप्शन बघा, 8 नंबरचा ऑप्शन बघा, HCM आणि THR. आपण वर पाहिले की HCM आणि THR आपण देतोय, परंतु HCM आणि THR देण्यासाठी आपल्याला आहार साठा नोंदणी म्हणजे स्टॉक रजिस्टर हे भरायचं आहे. मी भरपूर त्याच्यावरती व्हिडिओ देखील बनवलेला आहे की स्टॉक रजिस्टर कसा भरायचा. तरी देखील उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला THR आणि HCM साठा कशा पद्धतीने व्यवस्थितपणे भरायचा जेणेकरून आपल्याला 100% मार्क भेटतील हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाते. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अंगणवाडी ताईंना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर बघा ताईंनो, नोव्हेंबर 2025 पर्यंत सरसकट प्रोत्साहन भत्ता हा आलेला आहे. ज्या अंगणवाडी सेविका या निकषांमध्ये बसले आहेत म्हणजे ज्यांचे 7पेक्षा जास्त निकष पूर्ण आहेत त्यांना प्रोत्साहन भत्ता जमा होत आहे. ज्यांना 7पेक्षा म्हणजे 6, 5, 4, 3 असे मार्क पडलेले आहेत त्या अंगणवाडी सेविका ताईंना काहीसुद्धा भेटणार नाही असं इथं नमूदच केलेलं आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना विनंती आहे की पोषण ट्रॅकरवरील आपली कामे केली तरच आपल्याला हा भत्ता भेटणार आहे. आता इथून पुढे झालं ती झालं, परंतु आता जानेवारी 2026 पासून तरी आपण सर्वजण हा योग्य निर्णय घ्या आणि व्यवस्थित माहिती भरा जेणेकरून 100% प्रोत्साहन भत्ता सर्वांना भेटेल. व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.